श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। शिपिंग कंपनीद्वारे श्रीलंकेत 12,000 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी साखर निर्यातदार महिला व्यावसायिकांकडून 20 कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी 2,53,36,000ची रक्कम ही घेतली गेली आणि साखर खरेदी न करता फसवणूक करण्यात आली। अशी फसवणूक करणाऱ्या शिपिंग व्यावसायिकाला अटक करण्यात आली। गुंडाविरोधी पथकाने मीरा भाईंदर येथे ही कारवाई केली आहे। अमित अनंत महाडिक असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार दाणी यांनी साखर निर्यातीचा व्यवसाय सुरू केला। मुलुंड येथील स्टर्लिंग पॉवर जेनेसिस कंपनीने दाणी यांना श्रीलंकेत 12,000 मेट्रिक टन साखर पाठवण्यासाठीची ऑर्डर दिली। दाणी यांनी शिपिंग कंपनीशी संबंधित संशयित अमित महाडिक राहणार विरार या साखर खरेदी करण्यास सांगितलं। संशयिताने कोल्हापूर येथून 20 कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी वेळोवेळी वरील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केली। संशयिताने सुप्रीम कंटेनर कंपनी मार्फत श्रीलंका येथे पाठवण्याकरता साखर दिली आहे असं सांगितलं। यांनी संबंधित शिपिंग कंपनीतून माहिती घेतल्यानंतर संशयित महाडिक आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी साखर खरेदीच केली नाही असं समजलं। या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मांडलिक मोहिते अधिक माहिती देत आहेत। गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा भाईंदर येथून आरोपी अटक केल्याबाबत त्याची माहिती अशी की सौ रीता गौरव दाणी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत महाडिक व त्याचे 4-5 साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ 2,53,36,000 रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 405/24 भादवी 420 409 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा 29/7/2024 दाखल होता। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। परंतु सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्यापर्यंत फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर, मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित अनंत महाडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी PSI मलंग गुंजाळ, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळिंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं। सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथकामधील पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड, अशोक आगाव, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे। फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। पथकाने महाडिक याचा माग काढत त्याला मीरा भाईंदर येथून अटक केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।